मंडळी, आज आहे वटपौर्णिमा. तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांचं आयुष्य वडाच्या झाडासारखं दीर्घ आयुष्य हो. तर आता जस्ट मी सगळं आवरले, मस्त अशी रेडी झाले मी आणि आता नैवेद्य काढायचं आहे आणि त्यासोबत त्यांचं टिफिन पण भरायचं आहे. आमची लवकर तयारी केली आम्ही, कारण माझं पण ऑफिस आहे आणि यांचं पण ऑफिस आहे. मग यांनी 1 तासभर सुट्टी घेतली आहे माझ्यासाठी. मी पण 1 तास उशिरा लॉग इन करेन. तर पटकन आवरतो आणि देवाला जातो. तसं तुम्हाला सगळं दाखवते मी. ताट वगैरे सगळं तयार केले मी. थोड्या गोष्टी ताटामध्ये घ्यायच्या राहिल्यात अजून, त्या पण तुम्हाला दाखवते मी कसं ताट वगैरे तयार केले. नैवेद्य भरते आता. भाताची मुठी वाटीनं टाकायचं ना. पाणी लावलं की हे पटकन निघतं इझिली, त्याच्यामुळे असं पूर्ण आकार येतो याचा आहे. असं थोडीशी आमटी टाकते. इकडे आमटी पण तयार आहे, मस्त असं आमरस पण बनवलं आहे. आणि इकडे मी तळ पण तळले, पण ही तळ रात्री तळले मी, कारण मला सकाळी गडबड होईल म्हणून. आणि ही फळं बनवलीत. म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे, याच्यामध्ये गोळ्या आहेत आपल्या गव्हाच्या पिठाच्या आणि त्याच्यामध्ये आतमध्ये पुरण थोडं थोडं भरले. तर ही फळं ॲक्च्युली मला प्रॉपर जमलेलं नाही आहे. पहिल्यांदाच मी ट्राय केली आहे. मागच्या वर्षी तर मी गावाला होते वटपौर्णिमेमुळं, तर मागच्या वर्षी आईनेच बनवलं होतं. ह्या वर्षी काही मला जमलं नाही. मी त्यांना विचारलं काय काय तयार करायचे असते, तर त्यांनी जसं मला सांगितलं त्याच्या अकॉर्डिंग मी केले. सो असू दे, मला श्रद्धा असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या बनवून घ्यायच्या आपल्याकडूनच. तशी ही आमची दुसरी वटपौर्णिमा आहे. मागच्या वटपौर्णिमेला आम्ही तर गावीच होते, त्याच्यामुळे मला काही जास्त आयडिया नव्हती वटपौर्णिमेची तयारी कशी करायची. आईने आणि मी आम्ही दोघींनी सोबत मिळून केलेली, त्यामुळं मला एवढं काय मागच्या वर्षी वाटलं नाही. पण यावर्षी आम्ही काही गावी जायला जमलंच नाही कामामुळं. सो आम्ही इकडंच आहे दोघं पण. तर म्हटलं चला आपलं आपण करूया तयारी. थोडीफार आईची पण भेटली, त्यांना फोन वगैरे करू. आंबेच टाकली थोड्या साईडला. नैवेद्य तयार आहे. पटकन टिफिन भरते, कारण यांना पण ऑफिसला जायचं आहे. आम्ही तिकडून आलो वडाची पूजा करून की पटकन ऑफिसला जातील आणि मी पण माझं ऑफिस काम चालू करेन. नैवेद्य काढल्यावर बाजूला, त्याच्यामुळे आता काय डबा भरला तरी चालते, काही इश्यू नाही आहे. जायचं मस्त गरम गरम पोळ्या पण तयार आहेत. सकाळी लवकर सुटले होते मी, 5 वाजता तयारी लागली होती, तेव्हा कुठे 8 वाजे पण सगळा स्वयंपाक झालाय माझा आणि माझा आवरून पण झाले. पूजेची ताट तयार केली मी, रात्रीच ताट तयार केली मी, पण याच्यामध्ये काय वस्तू टाकायला होते मी. आता फुलं वगैरे असते आणली, त्यासोबत मस्त असा गजरा वगैरे आणला आहे मला. आणि आता हे खोबरचं ठेवलं होतं, पण त्याच्यावरती गूळ ठेवते आणि गूळ रात्री विकते म्हणून मी आता जास्त काढून आणलाय डब्यातनं. कापसाची वात बनवायची देवाला, कापसाची माळ. हे पूजेचं साहित्य आहे. पिशवीत घेतली, याच्यावरच लावा नाही. इकडे नैवेद्य आहे. गाडीतनं निघालोय आम्ही, कारण वड आहे तो लांब आहे इथनं वडाचं झाड, आणि पाऊस पण भरपूर पडलाय, चिखल भरपूर आहे रस्त्याला. त्याच्यामुळं मी म्हटलं पटकन जाऊन गाडीतून जाऊन येऊया. सो चला जाऊया आपण वडाच्या झाडाकडे आता.
अक्षय गेला गेट ओपन करायला. नेहमी मीच असते गेट ओपन करायला, पण आज मला म्हणतात तू बस, आज माझं मीच ओपन करतो बंद करतो. एवढा ताप घेणार आहे काय? 2 वेळा खाली उतरायला लागला, अजून इथं लागणार आहे बाहेर गेल्यावर. काहीच बघू शकता किती छान वेदर आहे इकडचं. सकाळपासून पाऊस पडत होता, पण आता पाऊस बंद झालाय आणि वातावरण पण खूप छान झालं. एकदम मस्त वाटते बाहेर आल्यावर. घरामध्ये खूप गरम होते, पण बाहेर मस्त वाटते. माझ्या लुकमध्ये काहीतरी इनकम्प्लीट वाटते. बघूया, अक्षयला विचारूया, तो ओळखते का बघूया. काय इनकम्प्लीट आहे? लगेच कसं ओळखलं तुला? विसरली मी गडबडीत, बाकी सगळं घातलं पण नथ विसरली. जाऊ द्या, नाकामध्ये माझ्या आहे ऑलरेडी एक नथनी. सो मग कसं वाटतं? तुझ्यासाठी उपवास धरलाय मी आज. तसा माझा उपवासच आहे आज, म्हणजे आज सोमवार आहे, त्यामुळे मी दिवसभर उपवासच करणार आहे. संध्याकाळी जेवेन मी. अक्षयने मस्त नाश्ता केलाय. काय खाल्ली नाश्त्यामध्येच? पुरणपोळी आणि चहा. मस्त गरम गरम पुरणपोळी नैवेद्य बाजूला काढला आणि पटकन त्याला चहा वगैरे करून दिला. मी पण चहा घेतला आणि मस्त त्यानं चहा आणि पुरणपोळी खाल्ली. पोचले मंदिरामध्ये. इकडे आहे वडाचं झाड आहे. तसं या मंदिरामध्ये खूप वेळ आलोय आम्ही, पण आम्ही वडाचं झाड कधी बघितच नाही. मग यांनीच विचारलं एका यांच्या फ्रेंडला, तर त्यांनी सांगितलं इथं आहे म्हणून. सकाळीच मस्त अशी पूजा आमची झाली आहे. आता आम्ही घरी निघालोय आणि पाऊस पण पडायला लागलाय, इथे बघू शकता. आता अक्षय जाईल कामावर, मी पण माझं काम चालू करेल थोड्या वेळात. देवाकडे काय मागितलंस? देवाकडे मागितलं जन्मजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून प्रत्येक जन्मात. खरंच आहे? मग एवढं ट्रेनिंग दिलंय एका वर्षात, काय असेल की माझं ट्रेनिंग. मग कसं भांडायचं, हा कशी शिकवली मी, वाया जाईल की. घरातली कामं कशी करायची, हा असं पण घरातलं काही काम करतच नाही तो, मला सगळी कामं करायला लागते ती. गाईज फायनली आम्ही घरी आलोय. 9:30 वाजून गेलेत. अक्षयला पण ऑफिसला जायचं आहे, तर त्याची काही गडबड चालू आहे आवरायची. माझी पण घरात थोडीफार कामं अजून बाकी आहे, तर मी पण ती पटकन आवरून घेते आणि मला पण ऑफिसचं लॉग इन करायचं आहे. सो चला, आजचा ब्लॉग इथे सेंड करते. भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.